नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या महाभारत या लोकसभा निवडणूक 2024च्या महाकव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या आता मतदानाच्या सगळ्या फेऱ्या संपत आलेल्या, शेवटची फेरी आता झालेली आहे आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष उर्वरित फेऱ्यांकडे असेल आणि मग 4 जूनला निकाल लागणार आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे अनेक कारणांसाठी. कारण मोदी जर का त्यांचं सरकार आलं तर तिसऱ्यांदा ते पंतप्रधान पदासाठी पुढे जातील. इंडिया आघाडी, जिने आता स्वतःचं UPA नाव बदलून इंडिया आघाडी केलेलं आहे, त्याच्यामध्ये राहुल गांधींना नव्यानं गवसलेला सूर. असे विरोधक जे इतर वेळी नेहमी स्वतःच्या एकमेकांच्या विरोधात होते, त्यांचं एकत्र येणं, त्यातून इंडिया आघाडी तयार होणं. महाराष्ट्रामध्ये झालेलं सत्तांतर, 2-2 पक्ष फुटणे, त्यातून झालेले 2 त्यांचे फॅक्शन्स, कोणी विरोधात कोणी सत्तेमध्ये. या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय इंटरेस्टिंग आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी ही निवडणूक आहे 2024ची. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात, देशामध्ये राजकारणाचं वारं नेमकं कसं आहे, काय घडलं, काय बिघडलं, कशामुळे बिघडलं आणि काय घडणार आहे, याबद्दल बोलण्यासाठी आपल्या समवेत आहेत भारतातले महत्त्वाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख माननीय शरदचंद्र पवारजी. पवारसाहेब, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. प्रचार महाराष्ट्रात सगळा धुरळा बसलेला आहे आता, त्यामुळे अगदी साधा प्रश्न असतो तो असा की काय वातावरण तुम्हाला महाराष्ट्रात आणि भारतात देशाच्या पातळीला जाणवत आहे? मी देशाचं एकदम सांगू शकणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये जी अपेक्षा होती किंवा एक सुरुवातीला जे फिलिंग होतं आम्हाला लोकांच्यामध्ये आणि प्रत्यक्ष जो अनुभव आहे याच्यामध्ये नक्की फरक आहे. सुरुवातीला आम्हाला सतत असं वाटत होतं की ही निवडणूक आम्हाला तेवढी सोपी लागणार नाही. आणि सोपी लागणार नाही त्याचं महत्त्वाचं कारण, जरी लोकांच्याच नाराजी असली सरकारबद्दल, शेतकरी वर्गाच्यामध्ये अधिक तीव्र नाराजी जरी असली तरी मोदी हा फॅक्टर दुर्लक्षित करण्यासारखा नाही, असा एक आम्हाला लोकांचा अंदाज होता. पण निवडणुकीचा जशी जशी प्रक्रिया सुरू झाली, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, आणि त्या सगळ्या प्रत्येक टप्प्याला हे जे जन्मत लोकांच्यामध्ये जी अस्वस्थता होती ती अधिक फस्त व्हायला लागली. आणि ती अधिक फस्त जशी व्हायला लागली तशी मोदींच्या भाषणामध्ये फरक पडायला लागला. आणि तो फरक जी एक अपेक्षा असते प्रधानमंत्रीसारख्या व्यक्तीच्याकडनं की त्यांच्याकडून देशाचं चित्र मांडावं, काय देशात घडणार आहे, काय करणार आहोत या संबंधीचे एक वास्तव प्रेझेंटेशन त्यांनी द्यावं. त्या सगळ्यापासून मोदी जशी जशी शेतकरी आणि तरुण पिढीमध्ये अस्वस्थता जाणवायला लागली तसा मोदींचा भाषणाचा रोग वाढला लागला. आणि तो रोग शेवटी अगदी धार्मिक आणि विचारी आणि व्यक्तिगत या 3 गोष्टीवर आधारित अशा प्रकारचा सवन त्यांच्या भाषणाचा सूर हा गेला. आणि त्यामुळं हे जसं जसं बदल त्यांच्या एकंदर भूमिका मांडण्याची दिसायला लागली तसं तसं जनमानसातली त्यांच्याबद्दलची नाराजी ही अधिक जाणवायला लागली. त्यामुळे सुरुवातीचा टप्पा आणि शेवटचा टप्पा याच्यामध्ये आम्हाला फरक दिसतो. आणि शेवटचा हा टप्पा आहे, याच्यात अनुकूलता विरोधकांना वाढायला लागली असा चेंज दिसतो. पवारसाहेब, 90चं दशक होतं, राम मंदिर आंदोलन अगदी भरात होतं आणि त्याचा नंतर सगळा परिणाम बघायला मिळाला. भाजप एक राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आला आणि अधिक मोठा होत गेला आणि त्याची ती वाढ आतापर्यंत सुद्धा बघायला मिळाली. दुसरा टप्पा आपल्याला बघायला मिळतो तो राम मंदिराचा प्रत्यक्ष निर्मिती, भूमिपूजन आणि प्रत्यक्ष मंदिर निर्मिती झालेली आहे आता. पण या तुलनेमध्ये, कारण तुम्ही हा सगळा काळ जाणतेपणी बघितलेला आहे, जे 90च्या दशकामध्ये वातावरण होतं ते तुम्हाला या काळात दिसलं का? आणि काय त्याची नेमकी कारणं तुम्हाला वाटतात? राम मंदिराचं एक वातावरण, विशेषतः राम मंदिराच्या संबंधीचं वातावरण सुरुवातीला असं वाटत होतं की याचा परिणाम होईल. व्यक्तीच्या बळावरच नव्हतं ते, पण माझा हा जो ऑब्झर्वेशन आहे ते महाराष्ट्रापुरतं सीमित होतं. मंदिर झालं याचा आनंद लोकांना आहे. श्रद्धा ही आपल्या देशामध्ये वर्षभर लोकांच्यामध्ये आहे, परंतु एखादं मंदिर झाल्याच्या नंतर, त्याची पूर्तता जवळपास झाल्याच्या नंतर लोक त्याच्यासंबंधी
जी काही त्यांच्या मनात भावना असेल ती व्यक्त करतील, पण ते काही रोजचा हा प्रश्न नाही आहे. दैनंदिन जीवनामध्ये रोजच हा मंदिरच्या ठिकाणी याचं काही कारण नाही. आणि विशेषतः दक्षिणेमध्ये तर हा विषय नव्हता, पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मंदिराच्या संबंधीची सुरुवातीची जी आस्था होती, ती आस्था संशय असंही म्हणत नाही, पण लोक त्याच्यावर आधारित आपला मताचा निर्णय घेतील हा निष्कर्ष काढण्यापर्यंत त्याचा फायदा होता असं मला मुळीच वाटत नाही. पवारसाहेब, मोदींनी या मधल्या काळामध्ये, म्हणजे मला आठवतं हा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला 2047 आणि 24/7 असं ते म्हणत होते की मी 24 तास 7 दिवस काम करणार. कशासाठी? तर 1947ला जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे, तो विकासाचा मुद्दा ते थेट गेल्या काही दिवसामध्ये बघायला मिळते. हिंदू मुस्लिम मंगलसूत्र छीन ली जाएगी, आपके 2 भैंस होगी तो उसमें से एक दी जाएगी, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. या भाषेतल्या बदलाकडे आपण कसं पाहता मोदींच्या? हा बदलच हे स्वच्छ सांगतोय की त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी आपली भूमिका मांडण्याचा त्याग बदलला आणि नाही त्या गोष्टीचे करत असेल, ते नाही त्या गोष्टी जसे जसे करत असेल तसं प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांच्याबद्दलची लोकांच्या मनातली अस्वस्थता वाढत गेली. हा काय प्रश्न की उद्या त्याला कोणतंही बोललं त्यांच्यापैकी, उद्या ह्या लोकांच्या हातात सत्ता आली तर मंदिरावर बुलडोझर घालतील. कोण या देशात राम मंदिरावर बुलडोझर चालवाल, तुमची सत्ता आली इंडियाची तर राम मंदिरावर बुलडोझर चालवाल, अशा प्रकारचे विधान कोण या देशाच्या विधानाला सहमती दाखवणार आहे? आपल्या देशामध्ये एखाद्या रस्त्यात छोटं मंदिर असलं तर त्या रस्त्याच्या एक्सपेन्शनच्यासाठी काढण्याची वेळ आली तर ते इतकं सोपं नसतं, लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं. आणि इथं तर राम मंदिराचा प्रश्न हा लोकांचा भावनेचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता. त्याच्यातून काही वर्ष देशाच्या राजकारणाला सुद्धा एक गती आली आणि एक चांगली वास्तू त्या ठिकाणी उभी राहिली. पण त्याच्यासाठी म्हणजे बुलडोझर घालची म्हणजे किती चोखाची आणि चुकीची भूमिका म्हणजे उत्तर उजाडले. आणि हे का होतं असं? त्यांना जनमानसाचा हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. आणि एखाद दिवशी गोष्ट घडली त्याची किती अस्वस्थ होते. 2 दिवसापूर्वी मी नाशिकला होतो. नाशिकला त्यांची सभा होती आणि ते इतर गोष्टी मांडत होते. नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि एक तरुण शेतकरी 10 मिनिटं दुसऱ्या गोष्टी मोदी बऱ्याच ऐकल्यानंतर उभा राहिला कांद्याचा बोला म्हणला. त्याला लगेच पकडलं, मारजूर झाली. तो मला काल भेटायला आला याच्यामध्ये नाशिकमध्ये आणि त्यानं विचारलं तू सगळ्यात काय डिस्टर्ब केलं? तर मी शेतकरी आहे, कांदा उत्पादक शेतकरी आहे, मी प्रचंड मार खाल्लेला आहे कांद्याच्या किमतीत आणि त्यामुळे माझ्या आशेने आलो होतो की शेतीच्या संदर्भात कांद्याच्या संदर्भात काहीतरी आम्हाला दिशा दाखवतील. पण ते त्यावेळेस बोललेलंच म्हणून मी उठून बोललो तर त्याची किंमत मला एवढी द्यावी लागली. बरं, हे बोलल्याच्या नंतर मी म्हणलं मुख्य वक्ते जे मोदी साहेब होते त्यांचा काय फायदा होता? त्यांनी मी जसं कांद्या बोला असं म्हणलं की ते अस्वस्थ झाले आणि लगेच भारत माता की जय श्रीराम याच्या घोषणाची द्यायला सुरुवात केली. म्हणजे मूळ त्यांना जे काही सांगत होतं त्या एका प्रश्नावरून ते त्याच्यापासून बाजूला गेले आणि भलत्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगायला लागले. हे उदाहरण एवढ्यासाठी मी सांगतो की त्यांच्यात अस्वस्थता जी लोकांच्या त्या प्रतिक्रियेच्या संबंधित आणि त्या अस्वस्थतेच्यामुळे त्यांच्या सवन व्याख्यानाचा टोन हा भरतीकडे जायला लागलेला आहे. तो जसा जसा जातोय तसा तसा लोकांच्या वेळेस त्यांच्याबद्दलची नाराजी ही वाढायला लागलेला हा ट्रेंड आहे. भाषेचा तोलाचा मुद्दा जर का काढायचा झाला तर त्या बाबतीतलं बोट जरा काँग्रेसचे काही नेते ज्यांनी संपत्तीवरती कर लावला जाण्याबाबतीत चर्चा व्हावी, वारसा कराबाबतीत चर्चा व्हावी, त्यानंतर काय समाजवादी पार्टीच्या एक नेत्या त्या म्हणाल्या की मुसलमानों को वोट जिहाद करना चाहिए अगर बीजेपी को दूर रखना है. हे जे काही शब्द आहेत, ह्या ज्या काही कल्पना आहेत त्या जरा भाषा जर का ती वापरली नसती तर जास्त बरं झालं नसतं.
कुणी मानले हे महत्त्वाचं आहे. उद्या काँग्रेसचं धोरण ठरवणारी तर त्यांच्या जाहीर नाम्यामध्ये कार्यक्रमामध्ये असल्या काही गोष्टी असतात त्या गोष्ट वेगळी. इथं कुणीतरी एखादी व्यक्ती बोलली ज्याचा तसा दैनंदिन काँग्रेसच्या जे तुझे धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये सहभाग नाही. पण कुठेतरी एवढ्या मोठ्या खंडफार देशात एखाद्या व्यक्तीचं काही उदाहरण आलं तर लगेचच तेच पुढे घेऊन त्यालाच महत्त्व देण्याच्या संबंधीची भूमिका छोट्या मोठ्या नाही प्रधानमंत्र्यांसारख्या पदावर बसलेल्या व्यक्तीने करणं हा म्हणजे ते फार शोभनीय नव्हतं आणि लोकांना फार आवडलेलं नव्हतं. 1-2 दिवस त्या गोष्टी चालल्या नाही असं नाही, पण नंतर लोक ते विसरून गेले. कारण हे प्रश्न नाही आहेत. प्रश्न महागाईचा प्रश्न आहे, प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न आहे, प्रश्न राष्ट्रीय सामाजिक ऐक्याच्या संबंधीचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांच्याकडे आज मोदी हे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि व्यक्तीकडे हे सबंध त्यांच्या कॅन्फरन्सचा तोंड देतात. आणि माझ्या मते ते लोकांना आवडणारे असं दिसत नाही. आणि त्याच्यामुळं जे सुरुवातीचा काळ होता आणि नंतरच्या टप्प्यात बदल दिसतो त्याचं कारण हे आहे. मोदींनी एक अशी तक्रार म्हणा किंवा आरोप केलेला आहे की विरोधक मला म्हणतात हिंदू मुस्लिम करतो, पण मी हिंदू मुस्लिम केलं तर मी राजकारणात राहण्याच्या लायकीचा नाही आहे असं ते स्वतःच म्हणाले. ते असं सुद्धा म्हणाले की विरोधक मला घटना आम्ही बदलणार, 400 पारचं आमचं लक्ष घटना पारासाठी आहे, पण ते म्हणाले की घटनेचं सर्वाधिक रक्षण मी करतोय, अन्यथा काँग्रेस ओबीसीचं आरक्षण काढून मुसलमानांना देईल. हे जे ते सांगतात ओबीसीचं आरक्षण करून मुस्लिमांना देणं कोण बोललं, कुठं विचार आहे? काँग्रेस विरोधी पक्ष त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे का? कुणी इतर अन्य घटकांनी हे मानलं का? ही कल्पना कुणाच्या सुफिक डोक्यात नाही की उद्या हे आरक्षण काढले जाईल आणि ते अमुक त्यांना दिलं जाईल, किंवा मंगळसूत्र काढलं जाईल आणि त्यांना दिलं जाईल, घराचं सोनं काढलं जाईल आणि त्यांना दिलं नाही. हे प्रधानमंत्र्यासारख्या उच्च पदावर बसलेल्या व्यक्ती शोधतं 100% असं त्यावर आधारित हे स्टेटमेंट हे प्राईम मिनिस्टर जशा व्यक्तीने करायचं. ते म्हणतात मी हिंदू मुस्लिम सुद्धा करत नाही. त्याचे आणखीन तो जो विनोद आहे की जे त्याच्यात जे सरळ असं म्हणतात की ज्यांच्या घरात मुलं जास्त पैदा होतात त्यांच्याबद्दल असं होण्याची शक्यता आहे. याच्यातनं ते काय इंडिकेट करतात असं आहे की हे त्या पदाचा गरिमा राखण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे याचं विस्मरण करून ते या संबंधीचं बोलत आहेत. आणि लोक शहाणे आहेत, ते काही डायजेस्ट करणार नाहीत. एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न भाजपकडनं स्ट्रॉंगली होतोय. तो म्हणतात की इंडिया आघाडी हे सगळे पक्ष एकत्र आलेले जे एकमेकांच्या विरोधात होते, आणि इतकंच नाही तर हे दर वर्षाला एक पंतप्रधान सुद्धा द्यायचं यांचं चाललेलं आहे. त्यामुळे अशांच्या हातात द्यायचं की नाही बघा, तिकडे सगळ्यांना पंतप्रधान व्हायचं दर वर्षाला एक. दर वर्षाला हे कोणाच्या सुरक्षित डोक्यात मोदी तरी म्हणतात असं. मोदी काही म्हणतात हे सतत दिसतंय. हा काही प्रश्न कोणी मांडला नाही. इंडिया आघाडीची बैठक झाली, 1, 2, 3 बैठकीला आम्ही हजर होतो. पहिल्यांदा देशाच्या विविध भागाचे विविध राजकीय पक्षाचं नेतृत्व लार्जर नॅशनल इंटरेस्टसाठी आपल्याला एकत्रित भूमिका कार्यक्रमावर आधारित घेतली पाहिजे. हा आग्रह त्यांचा त्याच्यामध्ये हा विषय कुठं आला नाही की दरवर्षी असं होईल, दरवर्षी तसं होईल. हे सगळं मोदींच्या सुफिक डोक्यातून निघालेल्या कल्पना आहेत. पण ते सगळे जे मांडणी करतात ती हास्यास्पद आहे. पण मग ते जे 2014 पासून किंवा 2019 पासून खरं तर ऐकायला येतं, जो एक सवाल त्यांच्याकडनं भाजपवाले करतात, मोदी नाही तो और कौन आएगा तो मोदी ही, त्याला इंडिया आघाडीचं शरद पवारांचं काय उत्तर? शेकडो लोक आहेत आज उद्या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा एकत्र बसून 100% निर्णयाच्या ठिकाणी घेतात. 1977 साली तुम्ही आठवा की त्यावेळेला एक इमर्जन्सीच्या नंतर एक वेगळं वातावरण देशात होतं. जयप्रकाश नारायणांनी आपली त्यावेळेला जनता पक्षाचा जन्म झालेला नव्हता. निवडणुका झाल्या, निवडणुका झाल्याच्या नंतर जनता पक्ष बांधला.
त्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जी मांडणी केली गेली जयप्रकाशांच्या वाचकात, त्याच्यामध्ये कुणालाही प्रधानमंत्र्याच्यासाठी प्रोजेक्शन केलं नव्हतं. मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री झाले तर मोरारजीभाईंच्या नेतृत्वात काही निवडणूक नव्हती. तर मोरारजीभाईंना प्रधानमंत्री केलं जाईल हे सांगून ही निवडणूक नव्हती. निवडणूक झाली, पक्ष स्थापन झाला, नंतर पक्षामध्ये निर्णय घेतला मोरारजीभाईंचा. आता हे जर होऊ शकतं तर आज का होऊ शकत नाही? आजही हे होऊ शकतं. तशा प्रकारचं कर्तृत्व असलेले अनेक लोक आज इंडिया आघाडीमध्ये आहेत. अशी जेव्हा अनेक लोक येतात त्यावेळी महाराष्ट्रामधून पहिल्यांदा नाव सगळ्यांकडनं अनेकदा उल्लेख केला जातो, जे ऑब्व्हियस नाव आहे. नाही असं तर मला माहिती तुम्ही तुमचा रोख माझ्याबद्दलचा जर असेल तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या काही गोष्टी ठरवल्या असतात. मी या सर्व प्रक्रियेमध्ये विरोधी पक्ष यांना संघटित करण्याच्यासाठी आणि आज जो भाजप आणि विशेषतः मोदी फिनॉमिना आहे याला पर्यायाची राष्ट्रीय गरज ही लक्षात घेऊन माझं व्यक्तिगत तिथं कॉन्सन्ट्रेट करावं या मताचा मी आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या संदर्भात पुढं एक सूचना करून किंवा त्याला अनुकूल स्थिती करून काही आपण अपेक्षा करू हा माझा आता यत्किंचित विचार झाला नाही. आता मला स्वतःला यंदाच्या वर्षी सतत 56 वर्ष होतात निवडून कंटिन्युअसली. कुठंतरी आपण नवी पिढी कशी येईल हे बघण्याची माझ्या सरकारच्या समोर अवस्था आहे. त्यामुळे लोक कुणी ना कुणीतरी आमच्याकडे नक्की होईल. त्याच्यात दरवर्षी वाढण्याची गरज असणार नाही. देशाला सैन्य देण्याची ताकद या सामूहिक संघटनेमध्ये राहील याची खबरदारी घेणं हा माझा प्रयत्न दृष्टिकोन आहे. पवारसाहेब, आपण एक विधान केलं होतं आणि त्याच्यामुळे प्रचंड खळबळ माजली. म्हणजे मोदींना त्याला उत्तर द्यावं लागलं किंवा वेगळं काउंटर करावं लागलं. आपण म्हणालात की अगदी शब्द तसे नसतील पण काँग्रेसमधल्या विलिनीकरणाचा आपला विषय आपण उपस्थित केला आणि त्याला भाजपतर्फे उत्तर देताना मोदी म्हणाले की शान के साथ सीना चौड़ा करके 4 तारीख के बाद आप हमारे तरफ हमारी साथ आ जाइए. हे इतक्या स्ट्रॅटेजिक वेळेला असं विधान करणं काँग्रेसच्या सामिलीकरणाच्या बाबतीत जे आतापर्यंत तुम्ही कधीही नेहमी डिनाय करत आलेला आहात. नाही, माझं स्वच्छ मत असं आहे की देशात काही ठिकाणी आम्ही इंडिया आघाडीमध्ये ज्या बसतो त्याच्यात आमचे काही सरकारी 1 खासदार 2 खासदार असे आहेत. आता हे 1 खासदार 2 खासदार पण त्यांची विचारधारा आहे. जनरली त्यांच्या विचारधारेमध्ये गांधी नेहरू आयडिओलॉजी ही दिसते आणि त्याच्यामध्ये आम्ही असा चर्चा करत असतो. कधीतरी आपल्याला एकत्र यावं लागेल, लोकांना पर्याय द्यावं लागेल. त्या दृष्टीनं शेवटी मेजर पार्टी कोणती आहे अपोजिशनमध्ये काँग्रेस आहे. जिचं राज्य फासाच राज्याचं आहे. तर त्याच्यातली त्यांची आयडिओलॉजी काय, गांधी नेहरूच्या आयडिओलॉजीचा बेस त्यांचा आहे आणि तोच विचाराचा बेस अन्य सरकारांच्या मनात असेल तर मग एकीची प्रोसेस एक्सपिरियन्स करणं शक्य आहे का? का नाही प्रयत्न करायचा? जाणून घ्या त्याच्या संबंधीचं म्हणून त्याचं एक स्टेटमेंट करून बघून घेतलं. पण मला गंमत अशी वाटली की त्या स्टेटमेंटचा परिणाम अपोजिशनवर होण्याच्या पेक्षा मोदींनी त्यांच्या सरकारांच्यावर जास्त झाला आणि मोदीचे इथपर्यंत गेले की फार आम्हा सगळ्यांना सगळं काय त्याला म्हणतात सीना चौड़ा करके शान के साथ आइए ते आपल्याकडे पायगड्या टाकतात. असं पायगड्या टाकून स्वागत करण्याचे तयार हे त्यांनी या ठिकाणी दाखवले. याचा अर्थ हा आहे की त्यांना स्वतःला सुद्धा खात्री ही कितपत त्यांची सरकार यायला जागा आहे. पण म्हणजे पुन्हा याचा उपप्रश्न उरतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत काय? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही लगेच त्याचा नाही. कारण पक्ष म्हणून निर्णय घ्यायचा असेल तो एकटा घेऊ शकत नाही. मी काही एक व्यक्ती असलेल्या पक्षाचा प्रमुख नाही. माझ्याही पक्षात काही संसदेचे सभासद आहेत, विधिमंडळाचे सभासद आहेत. या सगळ्यांना विश्वास घेतल्याशिवाय आम्ही असे निर्णय कधी घेत नसून घेणार नाही. पण हा विचार मागे असू शकतो भविष्याच्या शक्यता होऊ शकते ती.
मोदींनी अगदी पर्सनल अटॅक करत असताना म्हणजे हा बारामतीमधल्या सभांच्या अनुषंगाने घडलेला विषय असल्यामुळे की थेट भटकती आत्मा वगैरे उल्लेख केला जो आतापर्यंत या पातळीला एकतर ते पंतप्रधान आहेत आणि शिवाय जे एकीकडे तुम्हाला गुरु असल्याचं सुद्धा म्हणतात, तुमचं बोट धरून राजकारणात आलो असंही म्हणतात आणि पुन्हा भटकती आत्माचा एक उल्लेख केला. मोदी त्यांचा हा जो मानसिक बॅलन्स आहे त्याचा काहीतरी परिणाम झाला असावा असं दिसतंय. कारण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे त्यांनी बोलले काय त्यांनी काय वाक्य नकली शिवसेना नकली संतान, नकली संतान, नकली शिवसेना आणि नकली संतान दोघे शब्द नकली संतान इथपर्यंत शब्द वापरणं फार निंदनीय नाही की जे फार निंदनीय एकेकाळी या शिवसेनेच्या जवळ होती. बाळासाहेब ठाकरेंनी एकदम शासनावर त्यांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीरपणाने सुद्धा मांडली होती. 5-25 वर्ष मोदींचा पक्ष आणि शिवसेना हे एकत्रित काम राज्य आणि देश पातळीवर करत होते. केंद्र सरकारमध्ये सुद्धा एकत्र होते. त्यांना या फरकाचा उल्लेख आणि ती धोरणावर टीका करा पण नक्की संतान याचा अर्थ काय समजायचं किंवा माझ्याबद्दल जे काय वेगळे भटकतात मला काही त्याची चिंता नाही. कारण मी स्वच्छ सांगतो की जोपर्यंत मोदी याच रस्त्याने जातात तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. लोकशाहीच्या चौकशीत बसून या गोष्टीला त्यांच्या धोरणाला विरोध केल्याचा बसणार नाही. आज सामाजिक धार्मिक भाषिक ऐक्यावर त्यांच्या धोरणासमोर संकट येते हे माहीत असताना आम्ही वेगळ्याची भूमिका घेणार नाही. म्हणजे तो आत्मा असो अथवा नसो तो यांना सत्तेहून बाजूला कसं करता येईल याच्यासाठी जे जे काही करावं लागेल लोकशाहीच्या चौकशीत ते अखंड आम्ही करत आहोत. त्यामुळे ते बोलले त्याच्याबद्दल मला काही फारशी चिंता नाही पण त्यांची अस्वस्थता ही त्यातनं स्पष्ट होते. बारामतीचं फक्त एक कॉन्स्टिट्युएन्सी पुरता कारण ती सगळ्यात इंटरेस्टिंग ठरली महाराष्ट्रातली. कारण कागदावरती गणित आखताना हर्षवर्धन पाटील आता महायुतीचा भाग झालेत, कुल सुद्धा आता त्यांच्या समवेत आहेत, खडकवासलेला आमदार भाजपचाच आहे आणि बारामतीमध्ये तर अजित पवारच आमदार आहेत. पण असं असून सुद्धा तिकडचं चित्र तितकं वाटतं तेवढं सोपा केक वॉक ठरला नाही आणि त्याच्या जोडीला ही जी विधानं होती पण चंद्रकांत पाटलांनी म्हणणं की आम्हाला शरद पवार संपवायचे आहेत अशा आशयाचं विधान किंवा याने भटकती आत्मा या सगळ्याने निवडणूक एकदम भावनिक झाली शरद पवारांच्या बाजूने, सुप्रिया सुळेंच्या बाजूने. हे जरा गोष्टी नंतर झाल्या पण एक गोष्ट खरी होती की बारामतीमध्ये त्यांनी टार्गेट केले आणि ह्या टार्गेटमध्ये फरक नेहमीच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीत. नेहमीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख मी आणि आम्हा लोकांच्या विचाराने सर्व मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारसंघात जे महत्त्वाचे लोक आम्ही उभे केले शक्तिशाली केले ते नेहमीच्या इलेक्शन निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांची जबाबदारी घेत असतो. यावेळी ते विरोधी गेले. त्यामुळे जो भाजपचा वर्ग विरोधी तो आणि त्या मतदारसंघातला त्यांचा विरोधी आणि आमचा तो असे दोघंही एकत्र आले आणि त्यामुळे ह्या निवडणुकीत एक स्थिती नेहमीच्या पेक्षा वेगळी झाली. आता जे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जाणारे हे जे बहुसंख्य सरकारी आहेत ते सगळे बाजूला आहेत आमच्यापासून. ते भाजपच्या जवळ आहेत आणि त्यातून ही निवडणूक आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीला नेहमीच्या पेक्षा वेगळी स्थिती आहे. पण व्यक्तीच्या मनाला असं वाटतं शेवटी नेते हे बाजूला असेल तर सामान्य माणूस हा आम्हा लोकांना बाजूला टाकेल असं वाटत नाही किंवा सामान्य माणसावर आम्ही अजूनही निर्भर. पवारसाहेब आपल्या महाविकास आघाडीतला एक अतिशय महत्त्वाचा घटक पक्ष ज्यांच्याशी तुमचे थेट व्यक्तिगत कौटुंबिक संबंध राहिले तो म्हणजे शिवसेना. उद्धव ठाकरेंची सगळी कारकीर्द आपण बघितली, काही वेळा आपण वडिलकीच्या नात्याने टीका टिप्पणी सुद्धा केलेली आहे आणि आज ते तुमचे खांद्याला खांद्या लावून लढत आहेत. कशा प्रकारे बघताय तुम्ही उद्धव ठाकरेंकडे आणि शिवसेनेकडे? दोन विषय आहेत. या सगळ्या इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये मी दोन घटक जोडून बघितले. त्याचा एक घटक नवीन आहे, लहान आहे, तो म्हणजे आप.
हो. आणि दुसरा शिवसेना, उद्धव ठाकरे नेते आहेत, पण खालचा फील्डवरचा शिवसैनिक, तो शिवसैनिक मला कट्टर दिसला. नेते गेले, एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांची सरकारी, त्यांच्या हातात सत्ता आहे, बाकीचे सगळे आहे, पण त्याच्यामध्ये शिवसेना संस्था झाली तर दुर्बळ झाली असं अजिबात चित्र मला दिसलं नाही. मला हे चित्र दिसतं की शिवसैनिक शिजून या मोहिमेमध्ये उद्धव ठाकरेंच्या बरोबर वजनची कष्ट करायला त्याची तयारी आहे. बरं. तसं छोटे कार्यकर्ते नाही फक्त, पण जिद्दीनं काम करणारे आपल्या विचारासाठी हा ट्रेंड दिसतात. या सर्व निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांचा संच हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो दिसतोय. इथं काही जे परिवर्तन व्हावं अशी आमची अपेक्षा आहे, त्या कामाला अतिशय मोलाची जबाबदारी आणि कष्ट आज उद्धव ठाकरेंचे सगळे सहकारी करतात. आणि स्वतः उद्धव ठाकरेसुद्धा नेहमीपेक्षा या सर्व निवडणुकीकडे अधिक गांभीर्यानं बघतात आणि त्यासाठी पर्यंत कष्ट घेतात. आणि असं चालू असताना मोदींचं विधान येतं की उद्या जर का उद्धव ठाकरेंना, ठाकरे परिवाराला काही अडचण आली तर मी पहिला असेन धावून जायला. उद्धव ठाकरे उत्तर देतात उद्या मोदींना काही समस्या आली तर मी धावून जाईन पहिल्यांदा. ते दोघांनी एकमेकाला उत्तर दिलेलं आहे. यापेक्षा काही सत्य नाही. मोदी काही धावून याचं काही कारण नाही. मोदींचा संबंध या निवडणुकीचा अर्थ बघितल्याच्यानंतर ते व्यक्तिगत आस्था ठेवण्याचा त्यांचे विचार दिसत नाही. यावेळेस व्यक्तिगत कटुता व्यक्त करण्याच्या संबंधीची त्यांची भूमिका दिसते. त्यामुळे ही जी स्टेटमेंट केली जातात त्याला काही फारसा अर्थ. पण मग ते जसं तुम्हाला गुरुस्थानी मानतात, मग उद्या जर का मोदींना तशी अडचण आली आणि गुरूंकडे ते धावून आले तर गुरु त्यांची मदत करतील का? ते गुरु म्हणजे त्याच्यानंतर निवडणूक झाली एक, ते गुरु म्हणजे त्याच्यानंतर, आणि ते बारामती झाले आणि प्रचंड माझ्यावर त्यांनी हल्ला केला. असं आहे की त्यांचा स्वतःचं जिथे काही अपेक्षा असते त्या संबंधीचं भूमिका घ्यायचा प्रश्न येतो. त्यावेळेला ते काही गुरु काही नसतं त्यांचं. ते अगदी चॉईसेस वगैरे शोधून ते हल्ले करत असतात आणि त्यामुळे दुसऱ्या सगळ्या जे काही बोलतात ते बोलाचीच कधी बोलाचा जात असंही अपेक्षा, वेगळं काही नाही. एका वृत्तपत्राला तुम्ही आता नुकतीच मुलाखत दिली, त्याच्यात एक वाक्य असं आहे, म्हणजे शिंदेच्या बाबतीतलं आहे की असं असं सगळं झालं आणि शिंदे आता आमच्या संपर्कात असतात, चांगले संबंध आहेत, असं एक वाक्य आहे. एकनाथ शिंदेबद्दलचं तुमचं वाक्य आहे ते. सो एकनाथ शिंदे हे यांच्याशी आता नेमके संबंध कसे आहेत भविष्यात, त्या दृष्टीने काही, शेवटी शिंदे कसे असले तरी मूळ ठाकरेंच्याच म्हणजे शिवसेनेचाच भाग आहे. भविष्यात जे आपण 2014 साली किंवा 19 साली जे करायचा प्रयत्न करत होता उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत घेण्याचा, भविष्यात असाच विचार हा शिंदेच्या बाबतीत होऊ शकतो का? मला दिसत नाही. कारण शिंदे आता भाजपच्या पक्के गेलेले आहेत आणि ते त्याच्यापासून बाजू लावतील असं वाटत नाही. त्यामुळे तो विचार आम्ही करत नाही. त्याच्यात एकच आहे की शिंदेने एक फक्त भाग आहे की त्यांनी व्यक्तिगत हल्ले करून आम्हाला केलेले नाहीत, आम्ही त्यांच्या व्यक्तिगत हल्ले करत नाही. ते आमच्या धोरणावर करतात, आम्ही त्यांच्या धोरणावर करतो. हे ठीक आहे तिथपर्यंत. पण मोदींच्यासारखं त्यांचा अफरोज प्रकारचा नाही. या दोन्ही पक्षांबद्दल, म्हणजे दोन्ही पक्षांच्या फुटीबद्दल खूप बोलणं झालंय, तुम्ही अनेक मुलाखतीमध्ये बोललेला आहात. देवेंद्र फडणवीसांनी एका ठिकाणी मुलाखतीत असं म्हटलं की मी नुसता परत आलो नाही तर 2 पक्ष फोडून आलो, असं त्यांचं विधान आहे. तर वस्तुतः या 2 पक्षांचं म्हणणं होतं की आमचं, एकनाथ शिंदेचं म्हणणं होतं की काय उद्धव ठाकरेंचा एककली कारभार होता, हिंदुत्व सोडलं होतं. राष्ट्रवादीच्या अजित पवारांचं म्हणणं होतं की नेतृत्वाचा काहीतरी भाग होता आणि मग आम्हाला पुढे जायचं होतं. पण आता देवेंद्र फडणवीस तर म्हणतात की मी 2 पक्ष फोडलेले आहेत. आपण याकडे कसं पाहतो? असं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणजे एका दृष्टीनं त्यांनी त्यांच्या मनात जे खरं होतं ते सांगितलं. 2 पक्ष फोडून मी या ठिकाणी आलो, ही त्यांचं जाहीर स्टेटमेंट.
एकंदर या सगळ्या संसदीय पद्धतीकडे वळण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्वच्छ. ते काही वेळेला अतिशय टोकाची स्टेटमेंट करतात. आता माझ्याबद्दल त्यांनी स्टेटमेंट केलं होतं 2 वर्षापूर्वी. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सरळ फेनावण्या सांगता तो अस्तित्वात नाही. आता काल मी त्यांची मुलाखत कुठे वाचत होतो त्याच्या उलट ते माझ्याबद्दल बोलत दुर्लक्ष करण्यासारखं नाही. असं दिसतं की ते स्वतः अस्वस्थ आहेत. ते स्वतः अस्वस्थ असून दिसतात एकेकाचं मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री होणार. म्हणजे त्याच्यात काय अस्वस्थता असू शकते हे समजू शकतो. उद्या मी स्वतः मोठ्या पदावर असताना तिथून मला जीवत करून खालच्या पदावर जाऊन काम करून सांगितलं. पक्षाची समजून कदाचित कोणी केलं तर मी समजू शकतो. पण त्याच्या मनात अस्वस्थता असणे नसेल असं म्हणता येणार. तो अस्वस्थ असणारच आणि ते अस्वस्थ होते आहेत हे दिसतंय. आणि त्या सगळ्या अस्वस्थतेच्यामुळे एकंदर त्यांचा सगळा अप्रोच आज हल्ली साधन जीवनात एक वेगळ्या प्रकारचा दिसतो. तो चमत्कारी दिसतो. आणि त्यामुळे निष्पक्ष फोडणे असं पक्ष फोडणं हे काही शांतपणाचं लक्षण आहे. तुम्ही विचारांनी संघर्ष करा पण आम्ही मजबूत करू माणसं फोडू हे त्या पदावरच्या व्यक्तीला सहजसमजणी आहे. पण ते तिथपर्यंत जातात याचा अर्थ त्यांच्यातली अस्वस्थता होती. ही अस्वस्थता जे घडून गेलं किंवा चाललंय तेवढ्यापुरतेच आहे का आगामी विधानसभेच्या दृष्टीने सुद्धा काही वेगळ्या संकेत तुम्हाला वाटतात? माहिती नाही. जे काही लोक आम्हाला भेटले त्यांचे की जे या नच्या कारणावर नाराज होते किंवा अवघड मतदारसंघामध्ये एका व्यक्तीला त्यांच्याकडनं संधी दिली ती त्यांच्या पक्षाची नव्हती. ती शिंदेंच्याकडनं आली, अजित पवारांच्याकडनं आली अशी असते. त्या मूळ त्यांचं काम करणारा तिथला जो आहे तो अतिशय अस्वस्थ होता आणि तो वेगळ्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करतोय ही ज्यावेळेला यांना कळलं देवेंद्रजींना त्यावेळेला ते कार्यकर्ते सांगतात की देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलं काही चिंता करू नको. उद्या विधानसभेची निवडणूक येईल तेव्हा आम्ही काळजी घेऊ. तर विधानसभेची निवडणूक येईल तेव्हा आम्ही काळजी घेऊ. कुणाला सांगतायत त्यांच्या पक्षातल्या सहकार्याला. जो सहकारी तो मतदारसंघ त्यांच्याकडे राहिला नाही आणि तो मतदारसंघ त्यांना मिळणार नाही. त्यांना हे सांगून त्याची समजूत घालतात. याचा अर्थ उद्या विधानसभेच्या निवडणुकीला नक्की त्यांची काय नीती असेल आज सांगता येणार नाही. एक फक्त थोडंसं पुन्हा केंद्राच्या राजकारणाबद्दल, कारण आता रेफरन्स तुमच्याकडून आला म्हणून, आम आदमी पार्टी केजरीवाल असं म्हणाले की पुढच्या वर्षामध्ये मोदी रिटायर होत आहेत कारण 75 वर्षाची लिमिट त्यांनीच घालून दिलेली पक्षाला, ज्याच्यामुळे अडवाणी मार्गदर्शक मंडळामध्ये गेले आणि म्हणून तुम्ही आता मतदान करताय ते नरेंद्र मोदींना नाही अमित शहाना करतायत. असं स्थित्यंतर वाटतं तुम्हाला भाजपमध्ये होईल निवडून आले तर आणि सत्ता आली तर? पॉईंट एकच आहे, त्यांनी जे 75 जे काही लिमिट घातली त्याच्याशी प्रामाणिक राहिली तर केजरीवाल म्हणतात ते खरं आहे. पण ते प्रामाणिक राहतील का नाही हे आज सांगता येणार नाही. काही लोकांना दूर करण्याच्यासाठी त्या तरतुदीचा उपयोग करून घेतला असं भाजपने काही संसदेमध्ये आणि जेव्हा पार्लमेंटमध्ये असायचं तेव्हा लोक बोलायचे. पण याच्यात नक्की काही मी सांगू शकत नाही. एक राज ठाकरेंचा उल्लेख, कारण राज ठाकरे आता महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यांची भाषणं सुद्धा बघायला मिळाली. तुम्ही एका मुलाखतीत म्हटलं की राज ठाकरेंचं आता बऱ्यापैकी मवाळ झालेले आहे. म्हणजे मवाळ जाणं म्हणजे ठाकरेंनी, कोणत्याही ठाकरेंनी मवाळ होणं हे कौतुक आहे, गुण आहे? फायदा असं आहे की त्याच्यात मला कन्सिस्टन्सी दिसत नाही. सण निवडणुकीच्या प्रक्रियेवर बायकॉट टाकलं. आपण स्वतःचा निर्णय घेऊ शकतो पण तुमच्या हजारो जे कार्यकर्ते ते उद्याच्या स्वतःच्या भविष्याचा विचार करणारे त्यांचाही विचार करावा लागतो ना. उद्या मी सांगून टाकले की आम्ही सगळे निवडणूक लढवणार नाही
म्हणणं मला ठीक आहे, पण अनेक कार्यकर्त्यांनी त्या दृष्टिकोनातून काही वर्ष कष्ट केले, मतदारसंघ सांभाळले, त्या ठिकाणी आपले स्थान आणि कार्यकर्ते छोटे मोठे तयार केले. त्यांना वाजार सोडायचं. एकदम अशी भूमिका घेणं म्हणजे सगळ्या सरकारांना वाजार सोडण्यासारखं आहे. आणि हे हल्ली त्यांच्याकडून दिसतं कालच्या निर्णयावरून. त्यावर साहजिकच आहे की एक प्रकारचं अस्वस्थता त्यांच्यात आहे का काय असं जाणवतं. काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या BMCC जे तुमचं कॉलेज होतं तिथे एक जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम झाला होता. राज ठाकरेंनीच आपली मुलाखत घेतली होती. त्यावेळी आपण राज ठाकरेंचं कौतुक केलं होतं. आणि आता परवाचं तुमचं स्टेटमेंट आहे की मनसेचं राजकीय नेमकं काय स्थान आहे, राज ठाकरेंचं काय स्थान आहे? मी ज्यावेळी बोललो त्यावेळी त्यांची लाईन क्लिअर झाली होती. म्हणजे अगदी पुण्यासारख्या ठिकाणी किंवा नाशिकसारख्या ठिकाणी ती निवडणुका लढले महानगरपालिकेचं आणि चांगले लोक त्यांचे निवडून आले. नाशिकला लोक त्यांचं जवळपास बहुमत झालेलं होतं. पुण्यामध्ये सुद्धा मला आकडा लक्षात नाही, पण चांगला नंबर त्यांचा. त्यावेळेला यंगर जनरेशन त्यांच्या पाठीशी आस्थेने उभी राहत होती. तो जो कालखंड होता तो त्यांच्यातून पुढं जाण्याच्या संबंधी अत्यंत पोषक होता. त्यासाठी त्यांचे कष्ट होते. आता ते एकदम बायकाचंच निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाजूलाच होतं. ही एकदम चौकाची भूमिका घेणं आणि मोदींच्या संबंधीच्या काळात त्यांनी घेतलेली भूमिका आणि आत्ता मोदींचं केलेलं कौतुक या सगळ्या गोष्टी परस्पर विरोधी आहेत. आणि त्यावेळेला माझं मत फरवाजी व्यक्त मी केलं की हल्ली आणि त्यावेळीची स्थिती याच्यात फरक आहे. एक आणखी असं राजकीय नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर. दिल्लीमध्ये जी इंडिया आघाडीची बैठक झाली होती त्यावेळी आम्हीच ती बातमी ब्रेक केली होती, कारण तुम्ही खरगेंना त्यांच्या नावाबद्दल चौकशी केली होती, कारण आम्ही तिकडे तुमचं चिठ्ठीच आम्हाला सापडली होती, पण तुम्ही नाव सजेस्ट केलं होतं असं साधारणपणे समोर आलं. एकीकडे तो क्षण की शरद पवार इंडिया आघाडीत घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत आणि आज प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका, मग ते म्हणतात की उद्या उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर आश्चर्य नको, राज ठाकरेंना शिंदे सेनेचा म्हणजे शिवसेनेचे ते प्रमुख केले जाणार आहेत. कसं पाहताय प्रकाश आंबेडकरांकडे? हे जे स्टेटमेंट त्याचे मी काही सिरियस स्टेटमेंट असं मला वाटत नाही. बरं, त्याच्यामध्ये आम्हा लोकांचा प्रयत्न हा होता की आम्ही एकत्रितपणानं भाजपच्या युद्ध जे काही करू पाहतोय त्याच्यात स्वतःच आंबेडकरांनी यावं. ते मोदी आणि त्यांच्या राजकारणाच्या संबंधीची सक्त भूमिका सातत्याने मांडतात. आता ही जर त्यांच्या भूमिका असेल आणि आमची भूमिका तीच असेल तर कशासाठी आपण विसंवाद ठेवायचा? एकत्र करणं शक्य असेल तर करावं. यासाठी आम्ही प्रयत्न केले, बैठका केल्या, पण नाही आम्हाला जमले. त्या ज्या काही जागांच्या अपेक्षा होत्या त्याची पूर्तता करणं आम्हाला सगळ्यांना शक्य झालं नाही. ज्यावेळी ही आघाडी असते त्यावेळी थोडं सामंजस्य आमच्यासारख्या लोकांनी दाखवलं पाहिजे. आणि त्याचं उदाहरण माझ्याच पक्षाचं सांगतो. 48मध्ये फक्त 10 जागा आम्ही होतो. आम्ही त्यापेक्षा 10 जागा लढवण्याच्या स्थितीत होतो. उमेदवार होते, स्थान होतं, पण शेवटी आपल्याला ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे जायचे आणि त्याच्यामुळे कुठेही मागं सरलं पाहिजे हा दृष्टिकोन आम्ही घेतला. तसा दृष्टिकोन वंचितमधूनही झाला असता तर कदाचित काही मार्ग निघाला असता, पण त्यांच्याही काही कंपल्शन असू शकतात. मी काही त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. आमची इच्छा असताना सुद्धा, आमचे प्रयत्न करत असताना सुद्धा हे आमचं जमलं नाही ही वस्तुस्थिती. तिथे जो तुम्ही कंपल्शन शब्द वापरता तिथे लोक जाहीर उघड प्रत्यक्ष इनडायरेक्टली म्हणत असतात की कंपल्शन नाही आहे. पहिल्यापासूनच प्रकाश आंबेडकरांच्या अटी या कशा इंडिया आघाडीला पेचात पकडणाऱ्या असतील आणि होणार नाही अशाच प्रकारे त्यांचं राहिलं आणि शेवटी ते झालं नाही. मी असा एकदम आरोप करणार नाही. याच्यात एकत्र येण्याच्या उद्देशी चर्चा त्यांच्याशी जी विशेषतः उद्धव ठाकरेंची त्यांची झाली ती अतिशय पॉझिटिव्ह आहे असं दोन्ही बाजूंच्याकडनं आम्ही ऐकलं होतं. पण नंतर त्यांचं काय कन्फ्युजन होतं मला माहीत नाही, पण वेगळी भूमिका घेतली.
2019ला जवळपास 12 ते 15 जागांवरती ऑन अँड ॲव्हरेज लाखभर मतं त्यांनी घेतलेली आहेत वंचित बहुजनने. यावेळी तशी स्थिती वाटते आपल्याला? यावेळेचा त्यावेळेचा फरक एक असा आहे की त्यावेळेच्या वंचितमध्ये जसा आंबेडकरांना मानणारा एक मोठा वर्ग होता तसं त्या ओवासीच्यामुळं मुस्लिम समाजाचा सुद्धा एक मोठा वर्ग त्याचाच होता. आता तो मुस्लिम वर्ग मुस्लिम सपोर्ट त्यांच्यापासून बाजूला झालेला आहे आणि तो आम्हाला लोकांच्या बरोबर आहे. आता देशातल्या राज्यातल्या मुस्लिमांचा ट्रेंड असा दिसतो की मोदी आणि भाजप यांच्या विरुद्ध भूमिका घ्यायची, बाकी कशाची अपेक्षा ठेवायची नाही. आता हे सूत्र आज या समाजाच्या मनात असेल तर वंचितला त्यांच्या जो वेस आहे त्या वेसमधला हा जो वर्ग बाजूला झाला तर त्याचे परिणाम त्यांच्यावर अनुकूलच होतील असं नाही. मी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याला येतोय आता. त्याच्यामधला प्रामुख्यानं एक विषय घेतल्याशिवाय मुलाखत पूर्णच होऊ शकत नाही, ती म्हणजे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी आता त्यांच्याकडे आहे. अनेक ठिकाणी आपल्या हा प्रश्न पण अनेकदा विचारून झाला आहे, तुम्ही त्यांना तुमच्या बोलण्यातून त्याचं उत्तर पण आलं. तुम्ही टीका आहे पण तरीसुद्धा तुम्ही कम्युनिकेशन चॅनल पूर्ण बंद केलेले नाही आहेत. तर यापुढे नेमकं जे आम्हाला 2019 नंतर त्या कथित पहाटेच्या शपथविधीनंतर जसे अजित पवार परत आलेले पाहायला मिळाले, अशी शक्यता संभाव्यता, जसं तुम्ही म्हणाला की एकनाथ शिंदेंशी पण तुमचा संवाद संपर्क आहे, तसं अजित पवारांशी राजकीय संवाद संपर्क राहणार का? नाही, असं आहे की जो BJP आणि मोदी या सगळ्यांच्या सवयी जे आहेत त्यांच्याबरोबर जे समाजकारण राजकारण करतात ते आणि आम्ही एकत्र होऊ शकत नाही. पण त्यांनी जर का ती साथ सोडली, जे पुन्हा आपल्याला मागच्या वेळी सुद्धा बघायला मिळालं, मला वाटत त्यांची होती, कारण आमचे जे सरकारी गेले त्यांची कंपल्शन दुसरी होती. आमच्याच्या एका सरकारने जे गेले जे मंत्री आहेत त्यांच्या कुटुंबियांनी स्टेटमेंट काढलं की जे आमच्याकडे ED आणि यांच्या चौकशा चालू आहेत त्यापेक्षा आम्हाला गोळ्या झाला. ही अस्वस्थता एका सरकारच्या कुटुंबातल्या व्यक्तीने सांगितली. याचा अर्थ या लोकांचा आमच्या सरकारांचा निर्णय जो होता तो निर्णय त्यांच्या विविध शासनाच्या संबंधीच्या चौकशा, मग ते EDच्या मार्फत असेल, CBIच्या मार्फत असेल, इन्कम टॅक्सच्या मार्फत असेल, त्यामुळेच. कारण आमचे अनेक सरकारी मला हे सांगत होते भाजपमध्ये का जायचं तर आम्हाला तुरुंगात जायचं नाही, बरं, आमच्या चौकशा थांबायचे, आमच्यासाठी हे तुम्ही करा, आम्ही तुम्हाला इतके वर्ष साथ दिली, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, तुम्ही आम्हाला साथ देऊन तुम्ही पुढाकार घ्या. हा जो आग्रह सांगितलं की आम्हाला ॲक्सेप्ट करणं मान्य नव्हतं, शक्य नव्हतं. आज तो दृष्टिकोन घेऊन देत असतील ते वेगळी भूमिका घेणार नाही, ते त्यांच्या दिसतं आणि आमच्या दिसतं. आपण एका मुलाखतीत असा उल्लेख केला की या लोकांना हे कळत नाही की फाईल कपाटात ठेवली जाते ती नष्ट होत नसते, या फाईल्स पुन्हा ओपन होऊ शकतात, असा पण आपण एक प्रकारे इशारा दिला. नक्कीच ती फाईल नष्ट होणारच नाही. ती फाईल आज नाही उद्या नाही परवा सोयीनुसार काढली जाईल. ठीक आहे. एक थोडा नाजूक प्रश्न आहे पण हा मी अजित पवारांचा रेफरन्स देऊन सांगेन. ते म्हणाले होते की साहेबांचं वय आता एवढं झालेलं कुठेतरी तुम्ही थांबणार आहात की नाही. म्हणजे थोडक्यात उत्तराधिकारी या हिशोबाने तो विषय होता आणि यशवंतराव चव्हाणच्या कार्यक्रमात तर आपण राजीनामाच देऊ केला होता. एक नाजूक प्रश्न असा की तुम्ही लढताय बारामतीत, तुम्ही म्हणालात की हा गडी काही थांबणारा नाहीये, एक दिवस सुट्टी दिली नाही बारामतीकरांनी, यापुढे सुद्धा लढत राहणार. ही चांगली गोष्ट आहे, तुमचं एक तुमच्यातली ऊर्जा आहे ती. पण दीर्घकालीन कोणताही राजकीय पक्ष 10, 20, 30 वर्षांच्या हिशोबाने, 50 वर्षाच्या हिशोबाने बघत असताना आपण या अर्थाने काही विचार केलाय का? आमची सगळ्यांची कार्यकर्त्यांची जी टीम आहे ते याचा निकाल देणारच. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मोदी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्या राज्याचे त्यावेळेला सगळ्या देशाच्या भाजपचं नेतृत्व होतं. उद्या हे करणारी ही स्थिती नव्हती. अनेकांचा आदवानी होते, आणखी वाजपेयी त्याच्या आधीच्या काळात होते, अनेक लोक त्यांच्याकडे होते आणि अनुभवी होते. त्याच्यात लगेच कोणाचे होदे करून त्यांचा हा निर्णय नंतर गळाला झाला आणि तो पक्षाच्या अधिवेशनात झाला. उद्या इतका सुद्धा निर्णय मी काही सत्तेच्या ठिकाणी बसण्यासाठी इथं राहिलेलं नाही, मी राहिलेलं आहे किंवा कष्ट करतोय. ही सगळं नवीन पिढी उभी राहिली
त्यांना मला वादळ शोधायचं नाही. त्याच्यातून मला नेतृत्वाचा नवीन वर्ग आणखीन तयार करायचा आहे. जसा आम्ही लोकांनी ते कॉन्सन्ट्रेशन केलं आणि फडणवीस भावना आमदार निवडून आणले, त्यावेळेला त्याच्या आधी अशीच अवस्था आमची होती. पण आम्ही ती परिस्थिती बदलली कष्ट करून. आताही आम्ही कष्ट करून बदलू इच्छितो. आणि आम्हाला दिसतंय जिल्ह्यात तालुक्यात नवीन एज्युकेटेड आणि चांगला क्लास येऊ पाहतोय. त्याच्यातून नेतृत्व तयार होईल. तुम्ही आता या सगळ्या तुमच्या उत्तरात कुठेही सुप्रियाताईंचं किंवा रोहित पवारांचं नाव नाही घेतलं? कधीच नाही. कारण असं आहे की सुप्रियाचं जर बोललं जातं, तुम्ही सवन सुप्रियाचा करिअर बघा. ती 3 टर्म पार्लमेंटची, 1 टर्म असली राज्यसभेची. त्यातली पार्लमेंटचं तिकीट देण्याशिवाय तिला दुसरं काय दिलं का? संघटनेमध्ये कुठली जबाबदारी दिली का? जे म्हणतात त्यांना मात्र अनेक जबाबदारी दिल्या. राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 1दा 2दा 3दा विरोधी पक्षनेता, या सगळ्या सुविधा सध्या त्या सुप्रियाला कधी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सुप्रियाचं नाव या ठिकाणी घेण्याचं काही कारण नाही. शेवटी एकत्रित राहून सगळ्यांना बदल घेऊन स्वतःच्या संबंधीचे एक आस्था लोकांच्या सरकारांच्या मनात निर्माण करणं, त्यातून पुढे नेतृत्व उदयाला येतात. ते उद्या माझ्या पक्षामध्ये आज आम्ही संख्येनं कमी असू, पण माझी खात्री आहे की उद्याच्या विधानसभेमध्ये मागची जी अवस्था होती त्याच्या खाली आम्ही जाणार नाही. त्यामुळे 5-50 लोक आम्ही सहज निवडून आणू शकू. तेवढा एक नेतृत्वाचा नवीन वर्ग तयार झाला. त्याच्यातून उद्या हा पक्ष चालवणं आणि त्याचं नेतृत्व करणं, त्याच्यासाठी सुद्धा लोक येतील. आम्ही काही कायमचं त्या ठिकाणी असलेलं नाही आहे. पण आज पक्ष अडचणीत असताना ती जी सगळी तरुण पिढी कष्ट घेते त्यांना वादळ सोडणार नाही. शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक थोडा नाजूक प्रश्न आहे हा. सुप्रियाताई आणि अजित पवारांचे अगदी भाऊबीजेचे कार्यक्रम सुद्धा पाहिले, फोटो सुद्धा सगळे पाहिलं, भावा बहिणीचं प्रेम पाहिलं, पण नंतर काय झालं ते सुद्धा पाहिलं. सुप्रियाताई नेहमी दिल्लीमध्ये राहिलेले आहेत. आता त्या महाराष्ट्रात ॲक्टिव्ह त्यांना व्हावंच लागेल पक्षाच्या दृष्टीने. आणि रोहित पवार सुद्धा आहेत. रोहित पवार आम्हाला ग्रामीण भागामध्ये ते स्वतः कर्जत जामखेडचे आमदार आहेत. जो सुप्त संघर्ष सुप्रियाताई आणि अजितदादांमध्ये होता, जो समोर आणला जात नव्हता पण जो दिसला, सुप्रियाताई आणि रोहित पवार यांचं डायनामिक्स पुढे राष्ट्रवादीत कसं असेल? पहिल्यांदा सुप्रिया आणि अजितदादा यांच्या सुस्त संघर्ष कधीच नसता. क्लिअर कट जबाबदाऱ्या होत्या एखादी दिली, ज्याच्यात अजितदादाला इंटरेस्ट नव्हता आणि याला विधानसभेत इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे त्याची गणना तुम्ही करू नका. उद्या रोहितच्या संबंधीचा प्रश्न तुम्ही म्हणला. रोहित गेले 5 वर्ष विधिमंडळात आहे. सो मतदारसंघात कसं करतो, राज्यात कसं करतो. आठवड्याचे 3 दिवस तो बाहेर असतात, कुठल्या जिल्ह्यामध्ये जात असतो. आणि ही जी नवीन पिढी आम्ही उभी करू पाहतोय त्यांना तो प्रोत्साहित करत असतो, त्यांच्या मागं उभं राहतो. त्याला कॉन्फ्लिक्ट इथे येण्याचं काही कारण नाही. या उद्यात मला तर गंमत अशी वाटते की माझ्या घरातले अनेक आमचे कुटुंबातले सहकारी आज निवडणुकीच्या प्रक्रियेत लोकांनी साथ दिली. निकाल काय लागेल ते 4 तारखेनंतर कळेल, पण लोकांनी साथ दिली म्हणून यावेळी लोकांना आपण मोकळं सोडायचं नाही. त्यांच्यासाठी जेवढे कष्ट करतायचे आपला व्यवसाय करून ते करत राहायचं. ही मानसिकता आमच्या कुटुंबातल्या इतरांच्या सुद्धा आहे आणि ही माझ्या वतीने जमिनीची बाजू आहे. एक सगळेजण असं म्हणतात की विधानसभेच्या दृष्टीने, म्हणजे माझा आता शेवटचा प्रश्न, विधानसभेच्या दृष्टीने असं म्हणतात की महायुती सरळ स्वतंत्र सगळे लढणार आहेत महायुतीतले पक्ष. महायुतीबद्दल आपलं काय निरीक्षण आणि हाच कित्ता महाविकास आघाडीमध्ये बघायला मिळेल का? कारण प्रचंड प्रमाणात महत्वाकांक्षा आहेत. आता आमच्या आघाडीमध्ये उद्या ही निवडणूक संस्थेची निकाल लागले तर माझा ते आग्रह हा राहील, काँग्रेसला उद्धव ठाकरेंची विश्वासात घेऊन आत्ताच बसा, आत्तापासून सुरुवात करूया. उद्या विधानसभेची तयारी कशी करायची, जागेची वाटणी कशी करायची, ही निर्णय आत्ताच घेऊन आपण कामाला लागूया. माझ्या पुरतं ही निवडणूक संपल्याच्या नंतर
विधानसभेच्या निवडणुकीला मी बाहेर पडणार आहे. आणि शेवटचं, कारण नाशिकचा जो एक रेफरन्स होता, एक मला अशी चर्चा कानावर आहे की नाशिकमध्ये जे आम्हाला बघायला मिळालं, त्या कार्यकर्त्याने मोदींच्या सभेत सवाल विचारला, अशा फाटक्या पारावरच्या पोरांना तुम्ही आमदार करायचा स्ट्रॅटेजी आखलेली आहे राष्ट्रवादीच्या आगामी निवडणुकांसाठी. असे अनेक मागच्या निवडणुकीत सुद्धा केले. आता जे 52 निवडून आले जे गेले किंवा त्याच्या आधीच्या वर्षात तुम्ही मीच बघितलं, अनेक असे लोक आहेत, विचारांनी फक्त आहेत, पण सर्वसामान्य कुटुंबाचे बाकीची राजकीय पार्श्वभूमी नाही. या निवडणुकीत मी सगळ्यात आशादायक चित्र एक बघितलं. प्रचंड तरुणांची गर्दी आणि हे तरुण पर्यंत कष्ट करायला तयार आहेत हे त्यांनी आज दाखवलं. आणि त्यामुळे नेतृत्वाची, नव्या नेतृत्वाची फळी बरं ही तयार करण्याची जी माझी इच्छा आहे, तिला अनुकूल वातावरण आहे. आणि त्यामुळे इनफॅक्ट आय एन्जॉय दॅट. अशा जेव्हा वातावरण असतं, विषय असतात, ही तरुण मुलं भेटतात, त्यांच्याशी सुसंवाद होतो, या कामावर माझं अधिक लक्ष होईल. आणि महायुतीचं काय होईल? 3 पक्ष एकत्र लढतील का वेगळे वाटतात? काय माहिती नाही त्यांच्याबद्दलचं काय. त्याच्यामध्ये विधानसभेच्या म्हणजे भाजपला त्यांच्या सरकारला एकत्र ठेवायचं साहजिकच त्यांची अपेक्षा असणार. मागच्या वेळेला काही जागा त्यांना सोडाव्या लागल्या. यावेळी त्यांच्यावर प्रचंड प्रेशर त्यांच्या सरकारांचं होईल, या जागा आम्हालाच हव्यात. आणि त्यासाठी त्यांचाही आग्रह राहील. त्यावेळेला शिंदे आणि हे जे आमचे सरकारी तिथे गेले, त्या सगळ्यांचा एकंदर दृष्टिकोन काय राहतो हे आज सांगता येणार नाही. तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला, अजित पवारचा स्वभाव माहिती आहे, अजितचा पाय हात पसरणार नाही कोणासमोर, ते विधानसभेत सुद्धा बघायला मिळेल आणि त्याच्यामुळेच वेगळे लढतील. वेगळे लढतील हे मी आज सांगू शकत नाही. बरं, काय या सगळ्यामध्ये हल्ली म्हणजे हे जे ईडी आणि इन्क्वायरी ही जी कन्सेप्ट निघाली, त्याच्यामुळे किती दबाव याचा आणायला भाजप यशस्वी होतात त्याच्या अनुभव आहे. पवारसाहेब, खूप धन्यवाद. आपण सविस्तर वेळ दिला, अनेक प्रश्नांवरती दिलखुलास उत्तरं दिली, त्यासाठी आपले पुढारी न्यूजतर्फे आभार. महाभारत या पुढारी न्यूजच्या लोकसभा निवडणूक 2024च्या महाकव्हरेजमध्ये ही विशेष खास मुलाखत शरद पवार यांची आपण पाहत होता. इथेच थांबूया. पाहत रहा पुढारी न्यूज.